करतात. मी एक इन केलेला माणूस पाहिला, पुढून शर्ट मध्ये घातला आणि मागून मोकळा सोडला. त्याला म्हणलं अरे सगळा शर्ट मध्ये घाल नाही तर सगळा मोकळा सोड, असा पुढून शर्ट मध्ये घातलाय मागून मोकळा सोडलाय, त्या काय कारण आहे? त्यांनी सांगितलं महाराज मागून पॅन्ट फाटली म्हणून शर्टानं झाकली आणि पुढून म्हशीच्या टोनग्यानं चघळलंय शर्ट म्हणून मध्ये घातलंय मला. पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख
माधव परवा। जय जय राम कृष्ण हरे जय राम, हरे जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम, जय जय राम। हॅलो आवाज वाढ असा रात्र दिवस झोकितो तुम्ही सावध असा, हे रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, रात्रन दिवस भोगितो तुम्ही सावध राहा, हे तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा नाही भरोसा, हे तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमचा नगरीचा आम्हा नाही भरोसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, 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 हे उठा की जी मायबाप कशी लागली झोप, उठा की जी मायबाप कशी लागली झोप, उठा की मायबाप कशी लागली झोप, उठा की मायबाप कशी लागली झोप, हुजूर जावोनी आयवडी चुकवाजी खेप, उधर जाऊया एवढी चुकवा की खेप, हुजूर जावोनी आयवडी चुकवाजी खेप, जोर जाऊया एवढ्या चुकवा की खेप, हे उठा की जी मायबाप कशी लागली झोप, उठा की जी मायबाप कशी लागली झोप, उठा की मायबाप किती लागली झोप, उठा की मायबाप किती लागली झोप, हे तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी, तुमचे नगरी नाही नांदणूक बरी, हे तुमच्या सेजेला दोन लोभिष्ट नारी, तुमच्या सेवेला लोभ नारी, त्यांच्या योगे दुःखे नगरात भारी, त्यांच्या दुखे नगरात वारे, त्यांच्या योगे दुःखे नगरात भारी, त्यांच्या योगे दुःखे नगरात वारे, उठा की जी मायबाप कशी लागली झोप, उठा की जी मायबाप कशी लागली झोप, उठा की मायबाप नित्य लागली झोप, उठा की मायबाप नित्य लागली झोप, ओजोर जावोनी आयवडी चुकवाजी खेप, ओजोर जावोनी आयवडी चुकवाजी खेप, ओजोर जावोनी आयवडी चुकवाजी खेप, ओजोर
देशांतरी 84 जग हिंडता देशांती 84 हे अजूनही सापडला नाही नीट सुमार्ग अजूनही सापडला नाही नीट तो मार्ग कोण ते हित केले बापा आता तरी सांग कोण हित सांगा की बाप कोण ते हित केले बापा आता तरी सांग कोण ते हित सांगा तरी बाप हे उठा की जे माय बाप कशी लागली झोप उठा की जे माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप हुजूर जावो निहायवडी चुकवाजी खेप जोड जागोनिया एवढे चुकवाजी खेप हुजूर जावो निहायवडी चुकवाजी खेप जोड जागोनिया एवढे चुकवावी खेप उठा की जी माय बाप कशी लागली झोप उठा की जी माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप नित्य लागली झोप उठा की माय बाप नित्य लागली झोप हे जुन्या ठेवण्याचा पुरजा तुम्ही काढा हे तेने आधारे बोलेन मी घडघडा आतेने आधारी बोले गळगळा हे एका जनार्दनी धरा बळकट मेढा एका जनार्दनी दरे बळकट चाकर हुजोराचा घेन अवघा झाडा अवघा झाडा चाकर हुजोराचा घेन अवघा झाडा साखर जोडीनी अवघा देऊनी झाडा हे उठा की जी माय बाप कशी लागली झोप उठा की जी माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप नित्य लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप हुजूर जावो निहायवडी चुकवाजी खेप हुजूर जाऊनिया एवढी चुकवावी खेप हुजूर जावो निहायवडी चुकवाजी खेप हुजूर जाऊनिया एवढी चुकवावी खेप हे उठा की जी माय बाप कशी लागली झोप हो उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी हरिभक्त पारायण जगदीश महाराज त्यांना साथ करतील. हरिभक्त पारायण योगेश महाराज बदानेकर. म्हणा
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आसा, 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 तुमची या नगरीचा नाही बरवसा, तुमची या नगरीचा नाही बरवसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही बरवसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही बरवसा, उजेड पडताना गळा पडे, उजेड पडताना गळा पडेल पासा, उठा की जी माय बापची लागली झोप, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप, उजेड पडताना पडेल पायसा, उजेड पडताना गळा पडेल पायसा, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, जाऊन आय एवढी चुकवाखे हुजूर जाऊनी
एवढी चुकवा खेप चुकवा चुकवा खेप चुकवा खेप चुकवा हुजूर जावनिया 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 चुकवा हुजूर जावनिया जावनिया हुजूर जावनिया चुकवा चुकवा हुजूर जावनिया हुजूर जावनिया एवढी चुकवा खेप हुजूर हुजूर जावनिया एवढी चुकवा खेप उठा की जी माय बाप कशी लागली झोप उठा की जी माय बाप कशी लागली झोप लागली रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावधासा रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावधासा तुमच्या नगरीचा अम्मा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा उठा की जी माय बाप कशी लागली झोप हुजूर जावनिया एवढी चुकवाजी खेप तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी तुमच्या सेजेला दोन लोभिष्ट नारी
त्यांच्या योगे दुःखे नगरात भारी. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकवाजी खेप. हिंडता देशांतरी 84 जग अजूनही सापडला नाही नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा आता तरी सांग. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकवाजी खेप. जुन्या ठेवण्याचा पुर्जा तुम्ही काढा. तेने आधारे बोले नमी घडघडा. एका जनार्दनी धरा बळकट मेढा. चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकबाजी खेप. विठ्ठल विठ्ठल कुंडली तवरा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वर चालू ठेव. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम. सदै धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सुपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रय जननी देवाचिया. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावदासा. तुमच्या देहरूपी नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकवाजी खेप. थोडा आवाज कमी करायचा आणि ह्याचा आवाज थोडा वाढवायचा. प्रस्तुत बेस कमी करायचा, ह्याचा पूर्ण बेस कमी करायचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त, 36 वर्ष ज्यांच्याकडं भगवंतांनी सेवा केलेली आहे असे प्रतिष्ठान नगरीचे सुजान संत, गोदामातेच्या कुशीमध्ये अवतीर्ण झालेले आणि महाराष्ट्राला परम पावन करणारे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून अज्ञानाच्या झोपेमध्ये शांत झोपलेल्या जीवाला
आत्मज्ञानाची जागृती देताना नाथ महाराजांनी केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या सायास कृलुप्त्या अनेक प्रकारच्या विविधतेनं साधनं त्या पद्धतीनं केलेला अट्टहास या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचं जे योग्य उपयोग व्हावा जीवनाचा त्या साधनेचा अवलंब एकनाथ महाराजांनी प्रतिपादन केलेला आहे. त्याचा आपल्याला यथामती यथावकाश परामर्श घ्यायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. अधिकार संपन्न असलेले श्रोतृवर्ग त्यांच्याही पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरंगनामध्ये माझी तालस्वराच्या बाबतीत पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू त्यांच्याही पायावरती मी सहस्त्रशः प्रणिपात करतो. उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण यशोदा अक्का, आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य विश्वनाथ नाना, आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण स्वामीजी महाराज, आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण आमचे नंदू महाराज, सगळे या ठिकाणी उपस्थित असलेली महाराज मंडळी ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये सर्वांच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल या ठिकाणी नाथ महाराजांनी आपल्याला मानवी जीवनाचं इति कर्तव्य प्रतिपादन केलेलं आहे. मनुष्याचा जन्म कशासाठी आहे तर झोपेसाठी नाहीये महाराज. झोपण्यासाठी मधून कमी करू नको बाळा, तुझ्यावर सगळं अवलंबून आहे. तू एकटाच महत्वाचा आहेस. हां, कारण मी जसा जसा रंगात येईल तसा तसा तू गंगात जाऊ नको. हो ना, तेव्हा कमी करीन आणि मी इकडं ताणत बसल. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवनाचं जे कर्तव्य आहे ते कोणतं कर्तव्य आहे? जागं राहणं. पण महाराजाला विचारलं, नाथबाबांना विचारलं, तुम्ही रात्री बी जागायला सांगतात आणि दिवसा बी जागायला सांगतात. असं जर घडलं तर माणूस मरल का जगल? रात्री बी स्वर्धेचा, रात्री बी जागायचंय, सावध राहायचंय आणि दिवसा बी. अहो ठीक आहे ना, तुम्ही रात्री जागलात तर दिवसा झोपू शकता, आहे का नाही? दिवसा जागलात तर रात्री झोपू शकता. पण बिलकुलच रात्री बिन दिवसा बी जर झोप नसेल तर माणूस जगणार नाही. खरं सांगतो तुम्हाला, माणूस अन्नावर जगत नाही, माणूस पाण्यावरती जगत नाही. मी कितीतरी माणसं असे पाहिलेत. लातूरला एक स्त्री आहे, 80 वर्ष झालं तिनं अन्नच घेतलं नाही तरी बी जगलेली. 80 वर्षात अन्नच नाही, कण नाही, तरी बी हो तिचं हिमोग्लोबिन 11 आहे महाराज, 11 एवढं हिमोग्लोबिन आहे. आणि डॉक्टरी क्षेत्राला आश्चर्य आहे. म्हणजे याचा अर्थ बिना अन्ना वाचून माणूस जगू शकतो, पण बिना झोपेचा माणूस जगू शकत नाही. कारण झोप ही शरीराला आवश्यक आहे. एक दिवस जर, एक रात्रभर माणूस जर नाही झोपला तर बेचैन होतो. हो,
कुणाला गोड बोलू शकत नाही, कुणाशी स्नेह बाळगू शकत नाही, चिडचिड वृत्ती होते सारखी, कशात मन लागत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट पाहिजे आणि ती म्हणजे झोप. पाय जरी तुटलेला असला तरी डॉक्टरला सांगतो, डॉक्टर हो झोप नाही असेल तर त्याच्यासाठी झोप आहे महाराज. संसारातले सुख दुःख विसरायचे असतील, हेवे दावे विसरायचे असतील, हो तर फक्त त्याला कारणीभूत एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे झोप. झोपेशिवाय माणूस जगूच शकत नाही. म्हणून झोप शरीराला इतकी, जीवनाला इतकी आवश्यक आहे. ज्ञानोबारायनं प्रतिपादन करत असताना ज्ञानेश्वरीत सांगितलं महाराज, साचची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा, तो ब्रह्मभावची साचोकारा म्हणूही काय. हा ब्रह्मभाव आहे महाराज. झोप म्हणजे आपण तुर्या नावाच्या अवस्थेमध्ये लीन होत असतो. म्हणून झोप आल्यानंतर मला काही कळत नाही, हो समजलं नाही, म्हणून देहाची आणि मनाची पूर्णपणे लय जिथं तुटली जाते त्याला सुषुप्ती म्हणतात, त्याला झोप म्हणतात. आणि ती झोप अत्यंत गरजेची आहे. जर एखाद्याने 1 कोटी रुपये दिले आणि सांगितलं की तुम्ही 1 महिनाभर खालच्या पापणीला वरची पापणीच लावायची नाही, कोटी रुपये कशाला, आपल्या डोंगरा एवढा पैसा दिला तरी बी महाराज मनुष्य म्हणेल की त्या पैशाची मला गरज नाही, मला झोपेची गरज आहे. म्हणून झोप ही जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे. ती समाधी आहे, समाधी. सम्यक धी म्हणजे बुद्धी ही साम्यत्वाला प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होत असते ती झोपेमध्ये, स्वप्नामध्ये नाही, सुषुप्तीमध्ये आहे, सुषुप्तीमध्ये. म्हणून झोप ही माणसाच्या जीवनात गरजेची आहे. म्हणून भगवंतांनी सगळ्या जणाला झोप दिलेली महाराज. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीसी समसमान. सगळ्यांना झोप दिलेली आहे. सजीव जेवढे आहेत तेवढे झोपतात. म्हणून तर लोक कीर्तनाला आल्यानंतर झोपतात, कारण आपण सजीव असलेल्याची त्यांच्या ठिकाणी जाणीव व्हावी की मी सजीव आहे, जिवंत असलेल्याची जाणीव कळावी. म्हणून कीर्तनाला लोक शांत रीतीनं झोपतात महाराज. कारण कीर्तन ही आईची मांडी आहे. कारण कीर्तनाला आई म्हटलेले, माय म्हटलेले. आमा कथा आवश्यक येर संपादू लौकिक, जैसी तैसी माय बरी, मानिल्या त्या माना येरी. कारण जन्म देणारी आई फक्त काही दिवस दूध पाजते आणि मांडीवर घेते, पण कथा नावाची आई मरेपर्यंत दूध पाजते. म्हणून एवढे लेकरं आलेले ते कशासाठी आहे? एवढे भुकेलेले लेकरं कशासाठी आहेत? हो, लांब लांबून आलेले लेकरं कशासाठी आहेत? कथा नावाच्या आईला पिण्यासाठी आलेले बाळ आहेत महाराज, हे बाळ आहेत. म्हणून हे पितात. हुमण्या मारल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच्यातून हो दुग्धपान प्राप्त होतं महाराज. हो, अहो तानियाचे लागता झटे, तेने अधिकची पाहना फुटे, रोषे प्रेम दुनावटे पडियंताचेनी. म्हणून जसं वासराने गायीच्या कासाला हुमणी मारावी, झट द्यावं, तसं तसं दूध येतं महाराज. म्हणून तर झोपणारी माणसं अधूनमधून हुमण्या मारतात महाराज. म्हणून खरे कथेचे भोगते म्हणजे झोपणारे माणसं येतात. म्हणून माझा जीव मोठा होतो महाराज झोपणाऱ्या माणसाकडे पाहिल्यानंतर. वाटतं मरावून त्याच्या पोटी जन्माला यावा.
नाही म्हणजे ते बी होण्याच्या बेतातलं पाहिजे. ते 80 वर्षाचं त्याला काही व्हायचं नाही, माझं मरण व्हायला जायचं विनाकारण. ते असं 27-28च्या बेतातलं पाहिजे, म्हणजे असं म्हणजे ठीक होतं महाराज. म्हणून झोपणाऱ्या लोकांची गरज आहे, कारण आईच्या मांडीवर लेकरू झोपी जातं. तसं कीर्तनाला माणसं झोपले की मला आनंद होतो आणि मला काळीज माझं भरून येतं. काय रंगलाय माणूस. आमच्या चोखोबारायने सांगितलं, अरे वरच्या रंगाला काय भुललास तू, आतमध्ये झोप घेऊन बघ किती रंगशील तू. उस डोंगा परे रस नवे डोंगा, उस डोंगा परे रस नवे डोंगा, काय भुललाच वरलिया रंगा, काय भुललाच वरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परे रस नवे डोंगा, काय भुललाच वरलिया रंगा, काय भुललाच वरलिया रंगा. हो, काय भुलला शिवरलिया रंग. म्हणून झोपलेले माणसं आतून रंगलेले असते, असंही शास्त्र महाराज. म्हणून रात्रंदिवस जाग राहणं हे नाथ महाराजानं मला वाटतं मेडिकल शास्त्राचं अभ्यास न करता बोललेलं वाक्य. रात्री बिन दिवसा बी कसं काय. हो, आता त्याचं एका वाक्यात उत्तर देतो महाराज. नाथ महाराजाला शरीराच्या झोपेबद्दल बोलायचं नाही. शरीराच्या झोपेबद्दल, शरीराच्या झोपेत तुम्ही रात्रंदिवस झोपलात तरी हरकत नाही. महाराज रावण हो कुंभकर्णापेक्षा जागा आहे आणि कुंभकर्ण रावणापेक्षा झोपलेला आहे. पण कुंभकर्ण झोपून त्याला नीती अनिती कळते महाराज. हो, जागा आहे. कुंभकर्ण झोपून जागा आहे. आणि रावणाला त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या नातीच्या वयाची असलेली सीता विनाकारण कशा करता आणलीस. आणि राम म्हणजे सामान्य व्यक्ती नाही, असामान्य अवतारी पुरुषाच्या धर्मपत्नीचं ते बी चोरून आणण्याचं काम केलंस. जगणार नाहीस हे भविष्य सांगतोय कुंभकर्ण. जगणार नाहीस. पण आता मी माझ्या कुळाला कलंक लावणार नाही, कारण भावानं भावाच्या पाठीशी उभं राहावं लागतं, पाठ राखण करावी लागते. म्हणून तुझ्या बाजूनं मी लढाई करतो. पण मी बी मरणार आहे, तू बी मरणार आहे, सगळ्या कुटुंबाचा नाश होणार आहे. हे ध्यानात ठेव, कारण तो युग पुरुष आहे. आणि त्या पुरुषाची धर्मपत्नी तू चोरून आणली. आणि परस्त्रीशी जर वाकड्या नजरेनं पाहिलं तरी बी आमचे तुकोबाराय सांगतात की त्याच्या जीवनामध्ये ऱ्हास आहे. ऱ्हास हो, ऱ्हास आहे. परधन आणि परस्त्री याचा धरी अभिलाष, तेथून या ऱ्हास सर्व भाग्या. तिथून तुमच्या क्षयाला सुरुवात झाली, नायनाट व्हायला सुरुवात झाली महाराज. म्हणून रावणाला सांगितलं की तू आणि तुझे पुत्र सगळे मरणार आहेत, पण मी मेल्याशिवाय तुम्ही मरणार नाहीत. म्हणून माझ्या जीवनाचा मी उपयोग करतो आणि प्रभू रामचंद्राच्या पायावरती माझं शिर कमल ठेवतो. कुंभकर्ण झोपून जागा आहे. आणि रावणाने 4 वेदाचे खंड केलेले आहेत. वेदाचा ज्ञाता आहे रावण, तरी बी झोपलेला आहे महाराज. शास्त्र असं आहे, तुम्ही व्यवहारामध्ये झोपलेले आहात का जागे आहात त्याला महत्व नाहीये. तुम्ही अंतरंगातून आत्मज्ञानाच्या बाबतीत किती जागे आहात त्याला महत्व आहे. म्हणून इथं आत्मज्ञानाची जागृती द्यायची आहे. कारण सूर्य एका वेळा उगवत नाही. एकदा सूर्य उगवतो, या सृष्टीला
सुजलाम सुफलाम करण्यासाठी आणि हरित द्रव्य देण्यासाठी एकदा सूर्य उगवतो आणि एकदा माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानोदयाची पहाट होते आणि ज्ञानाचा सूर्य उगवल्याच्या नंतर महाराज आत्मस्वरूपाच्या स्थितीचं त्याला जाण आणि भान होतं. ती आत्मज्ञानाची जागृती नाथ महाराजाला द्यायची आहे. वरची ही जागृती देऊन तुमच्या प्रकृती बिघडायच्या नाहीत आणि तुमच्या प्रकृतीला धोका निर्माण करायचा नाहीये. म्हणून त्याच्याकरता नाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला साथ घातली. कारण आमची श्रुती माता सांगते, वेद सांगतात, काय म्हणतात, यथा प्रपंचो माया विजुम्यतः स्वप्नवत प्रपंचो माया विजुम्यतः. अरे हे सगळं स्वप्न आहे, स्वप्न. हो स्वप्न आहे. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, झेपलं तर घ्या. अधिकारी असते त्यांना झेपन माझं बोलणं. महाराज हे कीर्तन झोपेमध्ये चाललेलं आहे, स्वप्नात चाललेलं आहे. कीर्तनकार एक कीर्तन करतोय स्वप्नामध्ये आणि ऐकणारे लोक स्वप्नामध्ये कीर्तन ऐकतात. आणि हे आपल्याला खरं का वाटतं त्याचं कारण आहे महाराज, स्वप्न कधी स्वप्नामध्ये खोटं वाटत नाही. हे स्वप्नाचं आश्चर्य आहे. स्वप्नामध्ये स्वप्न कधीच खोटं वाटत नाही. स्वप्न स्वप्नात खरं वाटतं. तसं ही जागृती सुद्धा स्वप्न आहे. म्हणून आपल्याला ही जागृती खरी वाटते आणि खरी वाटते म्हणून लोक बांधसरकीत येत महाराज. त्यांना माहिती आहे कमीत कमी मी 3 लाख वर्ष या पृथ्वीवर राहणार आहे. खोटं बोलतेत, पैसे बुडवितेत, हो आणि तिनं वागतेत. हे एवढं का पापाला का भीत नाही? त्याचं कारण आहे की त्यांना माहिती आहे या पृथ्वीभूतलावरती मी अजरामर राहणार. चुकीचं बोललास, चुकीचं संशोधन आहे. अरे राजा हो 30 वर्षाचा होईपर्यंत सातबाऱ्यावर नाव बी नसतं आणि 60 वर्षाचा झाल्यावर पोहरं नाव ठेवीत नसते. फक्त 30च वर्षाचा तुमचा कारभार आहे. 30 वर्षामध्ये हो एवढं उन्मत्तपणाचं वागायचं कशा करता? हो का वागता? जाग व्हायचंय, जाग. मी कोण आहे त्याचा विचार करायचा आणि माझं इथं येण्याचं काय कर्तव्य आहे, मी कशासाठी आलो याची जाण करून घ्यायची आहे. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं महाराज, म्हणून हे प्रपंच, हा संसार, हे जगत हो काय आहे? स्वप्न. स्वप्नीचे चेले जाईल रया, स्वप्नीचे चेले जाईल रया, स्वप्नीचे चेले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चैन जाईल रया, स्वप्नीचे चैले जाईल रया, स्वप्नीचे चैले जाईल रया. हो ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चैले जाईल रया. हे स्वप्न आहे महाराज दीर्घकालाचं. म्हणून माझ्या माऊलीनं सांगितलं, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाचे मज सांगा कोणी, मी कवनाचे मज सांग कोणी. वऱ्हाड आलिया वऱ्हाड वऱ्हाड आलिया वऱ्हाड, वऱ्हाड आलिया वऱ्हाड, वऱ्हाड आलिया वऱ्हाड. कवनाची मज सांग कोणी, मी कवनाची मज सांग कोणी, मी कवनाची
आडनो हे स्वप्न गे माये बाप रखुमा देवी वराचे वेगी धरा पाये मी कवणाचे मज सांगा कोणी वरहाड नाही बाबा हे स्वप्न आहे स्वप्न. म्हणून आपण स्वप्नात बडबडतो महाराज. हो स्वप्नात काही काही माणसं बरळतेत तसं स्वप्नात बडबडणारे माणसं येतं. मी माझे मी माझे मी माझे. हो या संसाराचा करता मी आणि हे सगळे माझे आहेत. हो बंगल्याला माझं म्हणेनात का. हो अट्टहास केला असेल म्हणू द्या. मुलाबाळासाठी प्रयत्न केला असेल म्हणू द्या. मुलं बाळ माझे आहेत म्हणून. पण म्हशीला सुद्धा म्हणते ह्या आमच्या माझ्या म्हशी. अरे त्या म्हशी तुझ्या आहेत का रेड्याच्या आहेत. रेड्या तुझ्या नाही तर त्या. बर म्हशीला का म्हणीनात. हा रेडा बिनाकली झाला आणि ज्ञानोबराच्या सानिध्यात गेला नाही म्हणून बोलवला नाही. हो ठीक आहे म्हशीला माझं म्हणू द्या. पण म्हशीच्या शेणाचा उकिरडा उकांडा पडला तरी बी म्हणतात हे माझं शेण आहे. अरे तुझं शेण असतं तर लोकांनी उचलून कशाला टाकलं असतं राजा. काय घेऊन बसलास. कशामध्ये बी मी पण आणि माझे पण. म्हणून हे बडबडणं हे घोरणं चालू आहे. घोरणं हो हो घोरणं चालू आहे. आणि या घोरण्यामध्ये भानच नाही महाराज कुठल्या प्रकारचं. अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी आणि मनोनी जन्म मरणाची दुथडी डहुळते ठेले. हो आविद्येची या निदा. हो माझी विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादी जो. म्हणून हे भोगणं चालू आहे. झोपेमध्ये बडबडतात म्हणून नाथांना दया आली आणि नाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला जागृती देण्याचा प्रयत्न केला. महाराज जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त कळकळ आणि कळवळा कुणाला असेल तर आमच्या साधू संताला आहे महाराज. हो तुम्ही झोपल्यामुळे खरा कळवळा त्यांच्या ठिकाणी आहे. हो खरी कळकळ. म्हणून किती अट्टहास असते. डायरेक्ट समाजाला जाग करतात ते. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माचा. चुकवी व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र धनदारा पुत्र चुकवी व्यथा धनदारा पुत्र उठा जागे व्हारे आता. आता हे उभयान्वयी आव्ये ज्यांना व्याकरण कळतं त्यांच्यासाठी. आता हे उभयान्वयी आव्ये. 84 लक्ष यवनीतून मनुष्य जन्मात आलास आता. हो 2 शब्दाच्या वाक्याची जुळवाजुळव करतं ती आता आहे. हो म्हणून महाराजांनी सांगितलं उठा जागे व्हारे आता. आतापर्यंत झोपलेला होता आता असू द्या पण मनुष्य जन्माला आलात नाही झोपायचं. म्हणून उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून डायरेक्ट समाजाला साथ घातली संतांनी. आणि आपण उठत नाहीत म्हणून तुम्हाला उठवण्यासाठी देवाला उठवलं महाराज. कारण देवाच्या धाकानं तरी उठतान म्हणून देवाला उठवलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला
वैष्णवाचा मेळा वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरवराचे दाटे उभे जोडून हात. काय महाराज, देवाला कशासाठी जाग केलं? देवाला जाग करायची गरज नाहीये हो, पण देवाला जाग करायचंय, तुम्हाला जागवण्यासाठी देवाला जाग करायचंय, हा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर देवाला तर जाग करायचंय, देव तर जागा आहे तरी बी त्याला जाग करायचंय, इशारा द्यायचा आहे. आणि संत बी जागे आहेत पण संताला जाग करायचंय तुमच्या आमच्यासाठी. उठा साधू संत सदा फुले हो, जाईल हा नरदेह मग कैचा. म्हणून संताला हो, एखाद्या वेळेस मोठ्या माणसाला जर जाग करायचं असलं आणि काम असलं महत्वाचं, तर डायरेक्ट त्यांच्या घरापर्यंत जाता येत नाही आणि मालकाला जाग करता येत नाही. म्हणून त्यांच्या धर्मपत्नीला सांगावं लागतं, ताई तेवढं मालकाला जाग करा. ती म्हणते काय काम आहे, अर्जंट काम आहे आणि नुकसान होईल, म्हणून त्यांना जाग करा. हे लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती, तिसी यावे का कुळती, तिसी यावे का कुळती. बरं बोला बोला. हो, रखमाबाई माते वेगी उठवा घननीळ. हो, रुक्मिणीला सांगितलं माझ्या घननीळ परमात्म्याला उठवा. म्हणून संताला उठवायचं तुमच्यासाठी, देवाला उठवायचं तुमच्यासाठी, धर्मपत्नीला जागाय लावायचं तुमच्यासाठी. म्हणून हे सगळं आपल्यासाठी चाललेलं आहे. म्हणून झोपायचं नाही. 4 चाकाच्या गाडीवर झोपलेल्या ड्रायव्हरनं चालतं का? 4 चाकाच्या गाडीवर बसलेला ड्रायव्हर जागा पाहिजे का झोपलेला? अहो, मी उभ्या असलेल्या गाडीबद्दल बोलतो. तुम्ही जागा पाहिजे म्हणलात, ऐका नाही. 4 चाकाच्या गाडीवर गाडी चालत असताना ड्रायव्हर झोपता कामा नाही. आणि कदाचित त्याला झोप आली हो, आणि डोळे कचकच करायचे लागले, जर समजा डुकली लागली, तर पुढं चालणाऱ्या ट्रकच्या पाठीमागं फाळक्यावर लिहिलेलं असतं महाराज. काय लिहिलेलं असतं? बोला बोला, काय लिहिलेलं असतं फाळक्यावर? नजर हटी दुर्घटना घटी. बरोबर, जवळ जवळ आलेत समजायचं. लांब गेले. तिथं लिहिलेलं असतं महाराज, झोपला तो संपला. त्यांनी ती पाटी वाचली, डोळे कचकच करते तर झोप यायला लागली, त्यांनी पाटी वाचली, झोपला तो संपला. म्हणलं की चांदीचे डोळे होते त्याचे. ओमघाम येते त्याला, कारण मरण दिसतं मरण. म्हणून 4 चाकाच्या गाडीवरच्याने झोपायचं नाही. पण एक जाता जाता सांगतो तुम्हाला, म्हणून तर त्या 4 चाकाच्या गाडीत एका गाडीचं नाव आहे मारुती. काय नाव आहे तिचं? मारुती. म्हणजे 4 चाकाच्या गाडीवर जो चाललेला आहे त्याची रोती, कारण ते घरी येईपर्यंत त्याची रोती. कसं गटुडं येतंय का तसंच येतंय सांगता येत नाही. म्हणून त्याची आई रडत असते. 4 चाकाच्या गाडीवर ड्रायव्हरनं झोपायचं नाही, पण कदाचित हो, सध्या 4 ट्रॅकचे रस्ते आलेत महाराज, त्याला चौपदरी रस्ते म्हणतात. काय म्हणायचं त्याला? चौपदरी रस्ते म्हणायचं. आता आपला हा मालेगावून निघालेला रस्ता कसा आहे? चौपदरी आहे.
आपल्याकडं आलेला सुद्धा रस्ता चौपदरीच आहे महाराज. हो. फक्त चव गेलेले पदर आहेत, एवढाच फरक आहे. चव गेलेले पदर त्याला म्हणायचं की चौपदरी. एकाच वेळेस 4-4 पदर उघडे पडले, समजायचं आमच्या गावचा हा चौपदरी रस्ता आहे. आणि आमच्या इकडच्या देशभक्तामुळं हा चौपदरी रस्ता झालेला आहे. असं 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 आहे त्याचं. हो, चौपदरी रस्ता. ज्या गावात कोकिळा नसते त्या गावात बेडकालाच कोकिळा म्हणतात महाराज. म्हणून सध्या चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. मध्ये हो रस्ता दुभाजक म्हणजे हो हो त्याला काय म्हणतात, डिवायडर. हो, इंग्लिशमध्ये त्याला डिवायडर म्हणतात आणि मराठीमध्ये रस्ता दुभाजक म्हणतात. गाडी चालत असताना पॉवर स्टेरिंगची जर गाडी असली तर इकडं तिकडं वडीत नाही महाराज. त्यांनी असं चालता चालता हो, आणि मध्ये अंतर आहे, तिकडून येणाऱ्या वाहनाचा धोका नाही, कारण मध्ये 15 फुटाचं अंतर आहे. पुन्हा इकडून झाड झुडूप नाही आहे आणि 10 किलोमीटर रस्ता नीट आहे. आणि पॉवर स्टेरिंगची गाडी आहे, तो कदाचित एखाद्या वेळेस झोपला तरी जगू शकतो. झोपायचं नाही पण कदाचित जगू शकतो. 4 चाकाच्या गाडीवरला, पण 2 चाकाच्या गाडीवर बसलेला 2 in 1 त्याला क्षमा नाही महाराज. 2 चाकाच्या गाडीवरलेला क्षमा नाही. तो जर गाडीवर झोपला तर अगोदर मेलेला असेल आणि नंतर झोपलेला असेल. म्हणून 2 चाकाच्या गाडीवर बसलेल्या लोकांनी महाराज सावध राहायचंय, सावध. हो, कधी कोणीकडून काय येईल भरवसा नाही सांगतात. हो, कावळ्याच्या नजर सारखी नजर पाहिजे 2 चाकाच्या गाडीवर बसलेल्या माणसाची. पण सध्याच्या काळात 2 चाकाच्या गाडीवर बसलेले माणसं एवढे बिनधास्त आहेत की त्यांना वाटतं आमची गाडी म्हणजे 28 टायरची आहे. आणि निवांत कुठून बी हो मधूनच गाड्या काढतात. आणि टी पॉइंटला जर मिळायचं असलं तर उभं राहणं गाडीकडं पाहणं शक्यच नाही. गेला की डायरेक्ट हो, त्याला असं वाटतं हा रस्ता म्हणजे आजोबा पंजोबापासून आपल्या रजिस्टरीचा रस्ता आहे. त्याच्यामुळे ह्या रस्त्याला माझ्याशिवाय कुणीच येणार नाही आणि मी रस्त्यात आलो, रस्त्यात आहे. 4Gची रेंज नाही वाटतं असं. म्हणून 2 चाकाच्या गाड्याचं नाव सुद्धा तसंच आहे. एका गाडीचं नाव आहे सुझुकी. काय नाव आहे? सुझुकी. हो, त्या सुझुकी गाडीवर बसून चाललेला माणूस महाराज हो विमानात बसून चालल्यासारखा वाटतो. हो, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा अवसन येतं महाराज. हो, आणि त्याला तर सोडा, पण मागचं फुकटं गिराय कुणालाही राम राम घालत. हो, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. कुणालाही सांगतं की मी चाललो, तू बसलास इथंच. हो, कारण डिझेल घालायचं नाही, पेट्रोल घालायचं नाही, ग्रीस नाही, काही नाही, फुकट्या. त्याला सुद्धा हो रंग चढतो महाराज. हो, म्हणून सुझुकी गाडीवरती चाललेल्या माणसाला विमानात बसल्यासारखं वाटतं. पण ऍक्सिडेंट झाल्यावर तीच गाडी त्याच्या कानात हळूच विचारते, थोडं सुझुकी. तो म्हणतो काय सुजवायचं ती सुझुकी. म्हणून गाडीचंच नाव तसं. एक गाडी आहे राजदूत. हो महाराज, राजदूत म्हणजे झेड सुरक्षा असते पंतप्रधाना इतकी राजदूताला. कुणाची टाप नाही विचारण्याची बोलण्याची. आणि राजदूत हा परदेशाला दूतावासात राहत असतो. फार मोठी ताकद आहे. परदेशाचं संपूर्ण सूत्र त्याच्या मनावरती हल्लं जात असतं, एवढ्या ताकदीचा. म्हणून देशाचा बचाव करणारा अंतर्गत ताकदवान व्यक्ती म्हणजे पंतप्रधान. आणि त्या देशाला त्या देशापासून वाचवणारा हो दुसरा ताकदवान म्हणजे राजदूत आहे. एवढी मोठी ताकद आहे राजदूताची. कुणाची टाप नाही विचारण्याची.
अशी ती राजदूतासारखी गाडी कुणी आडवा येऊ शकत नाही. पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर राजदूत बाजूला जातो आणि त्याच्यानंतर एक गाडी आहे हिरो होंडा, त्या गाडीवर बसलेला असतो, त्यावेळेस त्या गाडीचा हिरो असतो. पण ॲक्सिडेंट झाल्यावर होंडाच होतो महाराज तेव्हा. आणि होंडा कशाला म्हणतात हे मी फेटा काढून दाखवू काय तुम्हाला? हो, नुसतं गांधी, हो गांधी कट आहे महाराज माझ्याकडं, असा गांधी कट, असा नुसता चमन, असा होंडा होतो महाराज, हिरोचा होंडा होतो राजा. हा असं आहे. आणि त्यानंतर 4थ्या नंबरच्या गाडीचं नाव आहे यमा. काय नाव आहे तिचं? आता डायरेक्ट यमावर बसून चाललेला आहे राजा होते. आणि यमावर बसून चालल्यामुळं त्याला आता दुसरा यम येण्याची गरजच नाही. म्हणून 2 चाकावर बसलेल्या लोकांना हुशारीनं राहिलं पाहिजे. म्हणून घाटाचा रस्ता आहे, धोक्याचे वळण आहे, वाहने सावकाश चालवा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. हे जिथं तिथं पाट्या लावलेल्या असतात, तशी आज माझ्या नातू महाराजानं 2 in 1 म्हणजे 2 चाकाच्या गाडीवर बसलेले मानवी जीवनातले लोक यांच्यासाठी साथ घातली. महाराज तुम्ही रात्रंदिवस जागर राहा आणि गाडीचा प्रवास चालू आहे तुमचा, या प्रवासामध्ये धोका होऊ नये म्हणून अभंगाचं पहिलं चरण. रात्र दिवस घोकितो तुम्ही सावध असा, रात्र दिवस घोकितो तुम्ही सावध असा, रात्र दिवस घोकितो तुम्ही सावध असा, रात्र दिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा. उजेड पळताना गळा पडेल फासा, उजेड पळताना गळा पडेल फासा. उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप. उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जी माय बाप लागली झोप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, लागली झोप, लागली झोप. हो, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या देहरूपी नगरीचा आम्हा नाही भरवसा. हे नगर आहे महाराज, नगर आहे. आता सगळ्या गोष्टींना मला पटवता येईन हे नगर कसं आहे ते. हो, आणि नगरात कोण कोण राहतात महाराज त्याचं सुंदर तऱ्हेचं वर्णन केलेलं आहे का नाही. आता हे नगर कसं आहे ते नंतर पाहू. म्हणून या नगरीचा भरवसा नाही सांगता येत, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. वारे सावध तोडा माया अशा, काही न चले मग गळा पडेल फासा. किती सुंदर सांगितलं महाराज आमच्या साधू संतांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जुन्या काळातली गोष्ट सांगतो महाराज. नवीन मंडळीला माहिती असेल नसेल, पण जुन्या लोकाला ध्यानात येईल. रात्रीच्या 1 ते 2च्या दरम्यान एक भिक्षेकरी भिक्षा मागायला येतो आणि मालकाच्या वाड्यावरती थाप टाकतो आणि मालकाला जाग करून दान मागतो.
रात्री 1 ते 2 दरम्यान, बाकीच्या वेळामध्ये नाही. म्हणून रात्री 1 वाजता दान मागणारा कोण आहे तर पायामध्ये वाकडा जोडा, त्याच्यावर पांढरं शुभ्र धोतर परिधान केलेलं, पोटऱ्यापर्यंत पिंढऱ्यापर्यंत शेरवानी घातलेली कोट, डोक्याला मंदिल बांधलेला म्हणजे जरतारी फेटा बांधलेला, डाव्या हातामध्ये कंदील आणि उजव्या हातामध्ये एक विशिष्ट प्रकारचं वाद्य वाजवीत येत होतो. कुडकुड 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 डुक 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 कुडकुड 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 असा एक वाद्य वाजवीत भिक्षेकरी येतो. कोण येतो? हा, कोण? पिंगळा. पिंगळा नावाची जात आहे महाराज, त्याला पिंगळा म्हणतात. आता तुमच्याकडे त्याला गुरगुडीवाला काही म्हणत असतील, त्याच्याबद्दल वाद नाही. हो, कारण हो, परंतु म्हणत असतील, पण येत होता एवढं तरी ध्यानात आहे ना. हो, असा पिंगळा असतो. पिंगळा नावाची जात आहे आणि ती हो येती मागायला आणि मालकाला झोपेतून जाग करून दान मागते. तसं नाथ महाराजांनी पिंगळ्याचं स्वरूप धारण केलं आणि या देहरूपी नगरीमध्ये जिवाजी पंत झोपलेले आहेत. त्या जिवाजी पंताला जाग करण्यासाठी थाप मारली आणि नामस्मरणाचं दान मागितलं महाराज. पण जिवाजी पंतानं नाही दिलं. त्यावेळेस नाथ महाराजांनी पिंगळ्याच्या स्वरूपामध्ये, पिंगळा 2 प्रकारात आहे, एक भिक्षा मागणारा आणि एक पक्षी नावाचा पिंगळा आहे. त्या रात्री त्या 1 ते 2 दरम्यान जर गावामध्ये जर पिंगळा हो ओरडला तर त्या पिंगळ्याच्या डोळ्यामध्ये पाऱ्याची योजना केलेली असते निसर्गानं, देवानं. त्याच्यामुळं त्याला अंधारामध्ये आलेला यम दिसतो महाराज. आणि पिंगळा हा आपला मित्र आहे, आपला मित्र आहे. पण आपण त्याचं तोंड न पाहता त्याला शत्रू मानलेलं आहे. कारण आपण असेच हो उलट्या डोक्याचे माणसं आहेत महाराज. हो, कारण मी पदरचं बोलत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, आहा कटा ओखटे यहलोकीचे उपराटे, अर्जुना तू अवचटे जन्मलाशी येत. आपण उलट्या डोक्याचे माणसं आहोत. ऊर्ध्व मूलम आदहा शाखा. हो, अशी गोष्ट आहे. वरी मुळ्या आणि खाली फांद्या असलेला मनुष्य नावाचा वृक्ष झाड हे उलट आहे. मग पिंगळ्याला मित्र मानायच्या ऐवजी शत्रू मानतो. पण त्या पिंगळ्याला आलेला यम त्याच्या हातातला फासा आणि कळतं आज कुणाला तरी गावातून नेणार आहे. म्हणून तो पिंगळा काय म्हणतो? पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, वरचाळीच्या नो दादा सावदायका, गाव हा पाचाचा त्याशी भुलू नका. डुग 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 दादा डुग डुग रे, डुगोनी गेले 4 युग रे. चिलबिल चिलबिल किलबिल किलबिल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. हो, पिंगळा बोलतो आणि वरचाळीच्या लोकाला सांगतो महाराज इशारा. वरचाळीचे म्हणजे कोण? तुम्ही आम्ही मधल्या आळीचे आणि गटारामध्ये पडणारे खालच्या आळीचे आहेत महाराज. या ग्रामपंचायतच्या खड्ड्यामध्ये पडणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि पडणारच म्हणणारे हे खालच्या आळीचे आहेत महाराज. तुम्ही आम्ही मधल्या आळीचे आहेत. आणि शुकाचार्यासारखे वसिष्ठासारखे हे वरच्या आळीच्यात आहेत. कारण पिंगळा त्यांना सांगतो धोका होईल, धोका होईल म्हणून त्यांना सांगतो. आणि त्या पिंगळ्याच्या म्हणण्याप्रमाणे धोका झाला महाराज. कुणाकुणाला धोका झाला? जडभरत राजा जीवनमुक्त होणारा, पण हरणीच्या पिलाचा त्याला लळा लागला आणि त्या मोहापोटी महाराज धोका घडला आणि हरणीच्या गर्भाला जावं लागलं.
राजा हरणी गरबा गेला जड भरत राजा हरणी गरबा गेला भरत राजा हरणी गरबा गेला जड भरत राजा हरणी गरबा गेला झाला तो घातला वासनेने वासनेने झाला तो घातला वासनेने वासनेने झाला तो घातला वासनेने वासनेने हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हो, किती सुंदर सांगितलं महाराज. जडभरत राजाला फक्त एकच तेवढाच जन्म संपायचा होता, पण मोह लागला आणि धोका झाला. म्हणून पिंगळा कुणाला बोलतो? वरच्या आळीच्या नो दादा सावध ऐका. हो, आणि गाव हा पाचाचा त्याशी बोलू नका. अरे बोलतान धोका होईल. हो, रोहिदास महाराजाला धोका झाला. महाराज फक्त शिष्यानं सुंदर तऱ्हेचा जोडा आणून दिला, सुंदर तऱ्हेचा, आणि शिष्याला सांगितलं इथं ठेव, मी आजारातून बरा झाल्यानंतर जोडा पायात घालीन. धोका घडला, आजारातून बरे झाले नाही तर जोडा पाहता पाहता प्राण गेला. गेला प्राण महाराज. आला 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 विठाला 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 हो, रोहिदास महाराजाला धोका घडला आणि रोहिदास महाराज चर्मकाराच्या घरी जन्म घ्यावा लागला. आणि आता पिना गेले, आता कसं प्यायचं? त्यावेळेस हो, एका स्त्रीनं सांगितलं महाराजाला, आता प्राण आत्महत्या केलेल्याचा दोष लागन, प्या. आता पिल्याशिवाय गरज नाही, गत्यंतर नाही, जे भोगायचं ती भोगावं लागन. आणि ती जे सांगणारी होती तिला बी धोका घडला होता. हो, ती पूर्वजन्मामध्ये हो ब्रह्मचर्य धारण करणारी. हो, 95 वर्षाचं वय झालं आणि तोपर्यंत महाराज स्पर्श नाही कशाचा, विषयासक्तीचं जीवन नाही. आणि सरोवरामध्ये कपडे धुण्याकरता गेली आणि धुता धुता शेवाळून पाय घसरला आणि पडली पाण्यामध्ये. त्यावेळेस त्या म्हातारीला वाचवण्यासाठी एका तरुण मुलानं, 18-19 वर्षाच्या मुलानं तिला असं हातावर घेतलं आणि आणलं. आणत असताना प्राण जायच्या टाइमला तिला भान झालं की मी 95 वर्ष विनाकारण पुरुषापासून लांब राहिले. पुरुषाच्या सहवासात किती सुंदर तऱ्हेची ऊब आहे. आणि प्राण गेला आणि धोका घडला. पुढं ती पिंगला झाली महाराज, पिंगला. म्हणून भल्या भल्यांना धोका घडतोय. म्हणून पिंगळ्यानं सांगितलं, सुंदर तऱ्हेचा नाथ महाराजांनी पिंगळा प्रतिपादन केलेला आहे. रात्री 1 ते 2च्या दरम्यान हा पिंगळा इशारा देतो. त्यानंतर दुसरा एक पक्षी येतो, त्याचं नाव आहे टिटवी. ती 2 ते 3च्या दरम्यान येते ती ती टिटवी. आणि आल्यानंतर ती टिटवी काय करते महाराज? हो, तिच्या बी डोळ्यात पाऱ्याची योजना आहे, तिला यम कळतो. आणि मग यम आलेला पाहिल्यानंतर ती टिटवी सगळ्या गावावरून चक्कर मारते, नदीच्या कडेला जाते, पायामध्ये खडा धरते आणि नदीच्या वरती झोप घेते. आणि झोपेमध्ये खडा पडतो आणि पाण्यामध्ये जसा बुडाला तसा इकडं प्राण्याचा जीव जातो. हे नाथ महाराज सांगतात, 2 वाजता रात्री ओरडलेली टिटवी एका ग्रामावरी जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी करी शयन. टिटवी यमाची तराळीन,
टिटाव टिटाव तिड 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 जान गाव टिटवी यमाची तराळीन यमाच्या हाताखालचा हलकारा जसं दिंडी या लागलेली आमचे 200 माणसं या लागलीत व्यवस्था करा म्हणून गावाला हलकारा सांगत असतो तसं महाराज यमाजी आलेल्याचा हलकारा ही टिटवी सांगते हो सावध हो सावध हो राम राम स्मरा आधी टिटवी सांगते पण कोणी महाराज झोपलेला जिवाजी पंत जागा होत नाही आणि वाड्यावरती झोपलेले मालक झोपेच्या भरामध्ये जाग होत नाहीत आणि दान देत नाहीत मग रूप बदललं पुन्हा पायामध्ये वाकडा जोडा पुन्हा शेरवानी पुन्हा डोक्याला मंदिल हो डाव्या हातामध्ये कंदील आणि उजव्या हातामध्ये पंचांग घेऊन आला महाराज मी परात परजोशी होरा सांगे न संत सभेसी माझे वचन जरी ऐकाल मानसी तरी दृढ निश्चयसी परियसी नाना एका बायकोची संगत घडली तेने तुझी महिमा बुडली जुनी भाकर सरोनी गाठ पडली दारिद्र्याची नाना त्या बायकोचा संग टाकी दादा बरवा चालेल तुझा धंदा साच मानी माझ्या शब्दा येतो नि तुझा शैन्येश्वर गेला ग्रह गुरुचा पालट झाला एका पोरीची सासरवाडी अपार सुख देखशील पुढी भक्ती नावाची मुलगी त्या मुलीच्या मुळे तुला अपार सुख होईल पण वासना नावाच्या बायकोच्या शेजारी तू राहिल्यामुळे ती वासना बायकोन तुला धोका देते हो वासना बायको शेजारीनं झगडा घाली मोठा दारुण तिच्या पायी नागवन घर बुडविसी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो ऐका दादानो ऐका दादानो आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो आलो रायाचा जोशी ऐका दादानो होरा ऐका दादानो होरा ऐका दादानो आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो आलो रायाचा जोशी ऐका दादानो आलो रायाचा जोशी ऐका दादानो आलो रायाचा जोशी ऐका दादानो जोशानं सांगितलं भविष्य महाराज पण नाही जागे झाले मालक सरते शेवटी पहाटच्या हो 4, 4:30, 5 दरम्यान हो डोक्याला मोराच्या पिसाची टोपी बारीक असा मिऱ्या घातलेला झगा हो आणि डाव्या हातामध्ये चिपळी उजव्या हातामध्ये टाळ घेऊन आला महाराज बोल बोले आबोले जागे बाहेर आतनी जेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजाडले गा ओ या रीतिरिवाजाप्रमाणे वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा कुणी काहीतरी दान पुण्य करा आणि जॉब न द्याल तरी जातो माघारा कशाचं दान मागितलं तुम्ही नामस्मरण घ्यावं एवढंच दान मागितलं महाराज पण ते नामस्मरण नाही जागे झाले जिवाजी पंत हो आणि नाही नामस्मरण केलं अरे काय करा मग 6 वाजता हो वेगळं रूप धारण केलं किती युक्त्या आहेत साधू संताच्या आणि या सगळ्या भिक्षेकऱ्याच्या माध्यमातून मालकाला जाग करायचंय एवढाच भाव आहे आणि पहाटे 6 वाजता गावाच्या उंच झाडाच्या शेंड्यावरती एक भिक्षेकरी जातो आणि गावातल्या सगळ्या लोकाला हाक मारतो मायबाप हो उठा की माय बाप कैसी मायबाप हो मी पांगुळ आपल्या गावामध्ये आलेलो आहे
तुमचे लेकर बाळ जगवण्याची तुमची जशी इच्छा आहे तसे माझेही लेकर बाळ जगवण्याची माझी इच्छा आहे. पण मायबाप तुमच्याशिवाय मला कुणी नाही. कारण माझ्या जात पंचायतीनं कुणाच्या दारात जाऊन भिक्षा मागायची मला मुभा दिलेली नाही, परवानगी दिली नाही. म्हणून मी पांगुळ म्हणजे पायानं पांगुळ नाही, जातीनं पांगुळ आहे. आणि तो पांगुळ दारामध्ये म्हणजे बुंध्याच्या जवळ झाडाच्या चादर पसरतो आणि मोठ्यानं हाक मारतो, माझ्या चादरीमध्ये अवघच पायलींशी धान्य टाका आणि माझ्या लेकरा बाळाला जगवा मायबाप हो. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, बैसलो जयावरी सैराट तो जाय, भेटीचा कुंभगाठी दुःख दरडी न आधार येऊन माझा बाप न माय, माझे हो दान करा जाते पंढरपुरा, माझे हो दान करा जातो पंढरपुरा. म्हणून 6 वाजता काकडा झाल्यावर पांगुळ म्हणायचा असतो महाराज. कधी बी नाही पांगुळ म्हणायचा, हो कधी बी नाही वासुदेव म्हणायचा. कोणत्या टाइमला कोणतं म्हणायचं ह्याचं शास्त्र आहे महाराज. हो म्हणून आमच्या साधू संतांनी हे सगळं लावून दिलंय. म्हणून पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, सरते शेवटी दिवस उगवला नाही मालक जागे झाले. खंत वाटली. दुसऱ्या दिवशी हो रात्रीच्या टाइमला मग पायामध्ये बूट घातला, त्याच्यावर सॉक्स म्हणजे पायमोजे घातले, त्यानंतर खाकी पॅन्ट घातली, खाकी शर्ट घातला आणि अशी इन केली आणि वरून हॅट घातली. डाव्या हातात शिट्टी घेतली आणि उजव्या हातात काठी घेतली. असा कोण? गुरखा. हो हो गुरगुर करीत येतो हो असा गुरखा, त्याला गाव कामगार म्हणायचं. आणि असा गाव कामगार काठी वाजवली हो अशी इन केलेली महाराज. हो काही काही माणसं इन करतात. मी एक इन केलेला माणूस पाहिला, पुढून शर्ट मध्ये घातला आणि मागून मोकळा सोडला. त्याला म्हणला अरे सगळा शर्ट मध्ये घाल नाही तर सगळा मोकळा सोड, असा पुढून शर्ट मध्ये घातलाय मागून मोकळा सोडलाय, त्या काय कारण आहे? त्यांनी सांगितलं महाराज मागून पॅन्ट फाटली म्हणून शर्टानं झाकली आणि पुढून म्हशीच्या टोनग्यानं चघळलंय शर्ट म्हणून मध्ये घातलंय मला. असा गुरखा. आणि त्या गुरख्यानं जिवाजी पंतालाच इशारा केला, मालक जिवाजी पंत मालक, पाठीमागून तुमच्या वाड्याला खिंडार पडलं, खिंडार. आणि यमाजी नावाचा डाकू, त्या डाकूनं तुमच्या वाड्यावरती हल्ला केलाय. आणि हो त्यांनी हल्ला करून हो त्याचे सुशिक्षित आणि कर्तबगार चोर मध्ये घुसवलेत. आणि त्या चोराने पहिलं काम केलं, तुमच्या वाड्यातल्या 2 कर्तबगार माणसाला फितूर करून घेतलंय. आणि ते 2 कर्तबगार माणसं देहरूपी वाड्यातले कोण? तर पहिले आहेत केसाजी पंत कुलकर्णी. कारण ते येताना काळे पण सत्ताधारी पक्षाला सहज जातात महाराज ते, म्हणून मृत्यूच्या टाइमला पांढरे होतात. म्हणजे हे फितूर झाले, यमाजीचे गिराईक झाले. आणि त्यानंतर दंताजी पंत नाईकवाडे हे 2 जण गेले महाराज. ते यमाजीचं गिराईक झाले आणि तुमच्या वाड्याला खिंडार पडलं.
आता तुमचं काही नीट नाही राहिलं. हो, आता तुमच्या वाड्यातली काय करते गलित गात्र अवस्था झाली. हो, एकदा दात पडल्याच्या नंतर महाराज अर्ध्या तासाची चपाती खायची म्हणलं तरी कुत्र्यानं टायर चघळल्यासारखं होतं. हो, नुसता फेस होतो. हो, आणि चपाती खायची म्हणल्यानंतर काय महाराज एकदा दात गेल्याच्या नंतर ती जीभ बिचारी दात निघून गेल्याच्या नंतर हो त्याच्या अगोदर कधीच खिडकीतून डोकावून बघत नव्हती. खानदानी बाई कधीच तिनं डोकावून बघितलं नाही. पण दात निघून गेल्याच्या नंतर तिला वाटतं माझे भाऊ अजून परत येतात का काय, म्हणून ती सारखी बोरीचा पाला शिळीनं पाहिल्यासारखा. हो, ज्यांचे दात पडलेत ते माणसं दमच खात नाहीत महाराज. असं करते सारखं. जिभेला बाहेर येऊ देऊ नको, पण काय देते ते थांबतच नाही. त्याची त्यालाही कळत नाही कौशिक बाहेर आली म्हणून ती असं. हो, तिला वाटतं येतेत भाऊ म्हणून ती वाट पाहते सारखी. आणि काय खातेत बिचारे त्यांची त्यांना माहीत नाही महाराज. हो, पण मळणी यंत्राची चाळणी सारखी फिरल्यासारखी. जन्मभर कधी काही खाल्लं नाही बिचाऱ्यानं, पण नंतर महाराज ते खात राहते. आणि महाराज अर्ध्या तासाचं एखाद्या वेळेस जर शिळं अन्न असेल तर खाता येत नाही. ते असं नुसतं खडी वाळू सिमेंट घोटाळायची, अशी खडी वाळू सिमेंट घोटाळायची आणि मुक्काम पोस्ट ककानी नुसती मध्ये ढकलायची महाराज. आणि मध्ये ढकलल्यावर काय तुमच्या मनाने ते पचतं का काय. हो, रात्रीच्या 2 वाजताच अवकाळी पावसाला सुरुवात महाराज. ढगाचा गडगडाट आणि विजाचा कडकडाट सुरुवात होतो महाराज. आणि तासी 200 किलोमीटरच्या वेगानं वादळ सुटतं. असं शेजारचे झाड आणि घराचे पत्र उडून जायचं काम महाराज. हो, आणि रात्रीच्या 2 वाजता बाहेर बिबट्या पडला एकदा. 2 वाजता की सडकाच्या कडीला महाराज 15 फुटाचा सरळ फोक. आणि हेमंत महाराजाच्या हो धिरधिरकात 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 घेन दिन तकिडधा 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 तकिडधा. समेवर मोकळाच महाराज, काही शिल्लक उरलं नाही. बिन पाण्याचं एक फत्तर तो नदी 70 ढेकळंच सप्तसागरा. हा भुर्जपत्रे वृक्षपत्रे गंगा यौर यमुनाच फरकंडंच मोक्षदायकम. अशा पद्धतीनं घोटाळा झाला महाराज. दात पडले. हो, मी पदरचं बोलत नाही. नाथ महाराज म्हणतात टिंब टिंब वाहू लागले, उटू पळू लागले, धीर धरवे ना त्याच्याच्यानं. हो, पायगावची मेटे बसली. हो, सगळं झालं. दंताळवाडी ओस पडली, दिवे लागण राहिली नाही. आणि महाराज खोबऱ्याच्या वाटीसारखं तोंड झालं. अशी गलित गात्र अवस्था झाली तरी बी जिवाजी पंत जागे नाहीत. म्हणून ही जागृती देण्याकरता ह्या घरातले या वाड्यातले 2 कारभारी दंताजी पंत तिकडचे गिराईक झाले. हो, आणि केसाजी पंत ते बी गिराईक झाले. त्यांची 2 जणांची चढावड आहे महाराज अशी. हो, दाढी मिशीचे केस जन्माल्या जन्माल्या नसतेत येत महाराज. हो, ते उशिरा येतात 16-17 वर्षानंतर. हो, उशिरा. कारण मोठाली माणसं शक्यतो कार्यक्रमाला उशिराच येत असते. म्हणून दाढी मिशीचे केस उशिरा येणार. आणि दात बी तसेच ना महाराज. दात काय लवकर येतात का काय. आणि ते दात इतके तकलीफ, येताना बी तकलीफ. आता त्या लेकराला बिचाऱ्याला सांगता येत नाही म्हणून, नाही तर त्याची काय बेजारी. आणि गेल्यानंतर बी काय बेजारी महाराज. हो, वरच्या पक्षात एक आणि खालच्या पक्षात एक असावा दात. हो, आता मी कुणावर दात धरीत नाही, पण वरी एक आणि खाली